नमस्कार, तुम्हा सर्वांचं श्रद्धाज ब्लॉगमध्ये स्वागत. कसे आहात सगळे? मस्तच ना? तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. झाली का तयारी? माझी तर अजून चालूच आहे. अजून साफसफाई बाकी आहे. फराळाला पण सुरुवात नाही झालेली. थोडंसं घर वगैरे आवरते. तुमचं काय? मला कमेंटमध्ये सांगा. तुमचं फराळ वगैरे झालं का? काय काय बनवणार आहे? माझी सुरुवात तर जशी सुट्टी लागली त्याच दिवशीपासून मी सुरुवात केली घर आवरायला वगैरे. बरं, मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे. मी ब्लॉगच्या शेवटी सांगेन आणि दाखवेलसुद्धा. तर आता हे सेलिब्रेशनचा टाईम आहे, तर मी इथे तुमच्याशी शेअर करत आहे की दिवाळीचा पहिला दिवस, वसुबारस, तो दिवस मी कसा साजरा केला, पूजा कशी केली. त्या दिवशी फराळ मला म्हणजे बनवता नाही आला, पण मी घराची साफसफाई केली, क्लिनिंग चालू केलं, किचन पूर्णपणे आवरलं, एकूण एक भांडी घासली, मी सगळंच घासलं, मी ग्रॉसरी भरली छानपैकी. आणि मग ते केल्यानंतर मग फराळाला सुरुवात करायला छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि साफसफाई झाली की तेव्हा पण फ्रेश वाटतं की चला आता आपण फराळाला लागू शकतो. फर्स्ट पार्ट आहे क्लिनिंग, हो की नाही? आणि आता हे वाईब्स, आपल्या दिवाळीचे वाईब्स, लाईटिंगसुद्धा मीच केली आहे, मी आणि माझ्या मुलांनी. तर फार नाही केले, अजून लाईटिंग बाकी आहे. तर म्हटलं सुरुवात तरी करूया, पहिला दिवस आहे दिवाळीचा. तर हे आता माझ्याकडे होते, एक आणली मी लाईटिंग आणि ही जुनीच होती. तर मग मी हे लाईटिंग लावलेले आहेत. कसं वाटतं आहे सांगा मला. आणि आम्ही वरती राहत असल्यामुळे हे जे दिसतं आहे, हे जे वाईब्स आहेत किंवा हे जे एन्व्हायरमेंट आहे, हे व्ह्यू आहे, इतकं सुंदर दिसतं आहे ना, इतकं फ्रेश वाटतं, खूपच छान. नेक्स्ट डे धनत्रयोदशी होती. तर ऑब्व्हियसली त्या दिवशी पण छानशी छोटीशी पूजा केली मी. पण कारण की मला फराळ करायचं होतं, घर आवरायचं होतं, तर ही पूजा मी देवापाशीच मांडली. आणि मंत्र वगैरे संध्याकाळची तर मी लावतेच, पण त्या दिवशी मी हा खास मंत्र लावला. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं झालं तर मी तुम्हाला म्हटलं होतं की ब्लॉगच्या शेवटी मी तुम्हाला एक सांगणार आहे. तर माझी मैत्रीण आहे कल्याणी बुतकर म्हणून, तर ती फराळ वगैरे बनवते, खूप छान फराळ बनवते. ॲक्च्युली ती जॉबला होते, पण तिने जॉब क्विट केला आणि तिने ऑर्डर घ्यायला तिचा हा बिझनेस तिने चालू केला आहे. तर आता हा जो फराळ बनवण्याचा तिचा बिझनेस आहे, तो म्हणजे दिवाळीत तिने स्टार्ट केला आहे. पण इन केस मध्ये आधी जर तुम्हाला हवं असेल कुठलीही गोष्ट, लाईक स्नॅक्स काही हवे असतील, चिवडा, चकली, तर तुम्ही प्रायर इंटिमेट करून तिला ऑर्डर देऊ शकता. तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल, तिचा नंबर हवा असेल, तर मला प्लीज पर्सनली कमेंट करा. मी तुम्हाला तिचा नंबर देईल. तुम्ही बघता इथे की तिने इतकं छान पॅकिंग केलेली, सुरुवात एवढी सुंदर केलेली आहे, खूप सुंदर. म्हणजे तिने कॉम्बो पॅक पण बनवला, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे हवे ते 2-3 आयटम्स मिळतील. आणि हा पूर्ण एक अर्धा किलोचा पण पॅक बनवला आहे. तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि परत एकदा सगळ्यांना हॅपी दिवाळी. खूप 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 खुश आहे मी आणि खूप छान वाटते, फ्रेश वाटतं आहे. तुम्हा सर्वांनाही, सगळ्यांनाही परत एकदा हॅपी दिवाळी. बाय.